करवीर महात्म्यातल्या कथेप्रमाणे करवीर क्षेत्राची अनेक नावं आहेत, पण त्यातल्या पहिल्या कल्पातलं म्हणजे सृष्टी निर्मितीच्या पहिल्या कल्पामध्ये करवीर क्षेत्राचं नाव होतं ब्रह्मगिरी. कोल्हापूरपासून उत्तरेला असलेल्या पन्हाळगडावरती म्हणजे ब्रह्मगिरीवरती साक्षात ब्रह्मदेवानी तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्येनंतर जगदंबेनं त्यांना वरदान दिलं की आपण करवीर क्षेत्री एक महायज्ञ करा आणि त्या यज्ञातून आपल्याला सृष्टीनिर्मितीचं सामर्थ्य प्राप्त होईल. पंचगंगेच्या तीरावरती ब्रह्मदेवांनी या यज्ञाची पूर्तता केली आणि त्यांच्या अवभृत स्नानासाठी पंचगंगेचा उगम झाला. याच ब्रह्मदेवाचं एक मूर्तिरूप मंदिर आज आपल्याला पंचगंगेच्या प्रवाहात पाहायला मिळत असलं तरी ब्रह्मदेवाचं लिंगरूप हे शिवाजी पेठेमध्ये ब्रह्मेश्वराच्या रूपाने विराजमान आहे. सुंदर अशा 2 खणी मंदिराचं गर्भागार, अंतराल आणि भव्य सभामंडप असं रूप आपल्याला बघायला मिळतं. या ब्रह्मेश्वराच्या मंदिराचं आगळं वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारी भव्य रंगशिळा. या रंगशिळेबरोबरच गाभाऱ्यामध्ये सुंदर असं ब्रह्मेश्वराचं लिंग आणि नंदी यांचं दर्शन आपल्याला घडतं. 12व्या शतकातली सुंदर घडणावळ असलेल्या मंदिरामध्ये लिंगरूपामध्ये विराजमान ब्रह्मेश्वर ब्रह्मदेवांच्या तपश्चर्येसह भगवान शंकरांच्या पावनभूमीच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो.